तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यात शेतकरी शेवटचा घटका मोजत आहे। कर्ज काढून मोठ्या आशेने तो लाखो रुपयांचे बियाणे खते काळ्या मातीत फेकतो, त्याला पाणी देतो आणि ऐन कापणीच्या वेळेवर निसर्ग कोपतो। त्यातून जे थोडेफार पीक हाताशी येते त्याला सरकार भाव देत नाही। यामुळे शेतकरी पुरता अडचणीत येतो व वारंवार त्याला कर्जमाफी मागावी लागते। त्याला या संकटातून काढणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे, परंतु सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याने बळीराजा मेटाकुटीला आलाय। सरकारच्या या अडेल तट्टू धोरणाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा शहरात अर्धनग्न आंदोलन करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये कोणत्याही अटी शर्तीचे निकष न लावता तात्काळ शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी। नुकताच आलेला वादळी वारा व अवकाळी पाऊस यामुळे केळी, लिंबू व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यांना तात्काळ एकरी 50,000 रुपयांची मदत द्यावी। शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक योगेश पाटील यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा। जय जिजाऊ। आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक सन्माननीय योगेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात आम्ही नांदुरा तहसील येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे, ज्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यास सातबारा कोरा व्हायला पाहिजे। त्यानंतर जे 2 लाखाच्या कर्जमाफीचा थोतांड यांनी आणला आहे त्यात सुद्धा काही निकष लावून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, तसं त्यांनी करू नये, अन्यथा त्यांना ते महागात पडेल। तसेच विदर्भातील महत्त्वपूर्ण जो प्रकल्प आहे, एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिगाव प्रकल्प, त्या जिगाव प्रकल्पाचं काम तात्काळ पूर्ण व्हावं। त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व त्यांचा सातबारा 100% कोरा करून मिळावा, अशा विविध मागण्यांसह आज आमचे संभाजी ब्रिगेडचे अर्धनग्न आंदोलन आम्ही इथे केले आहे। आमचा हा उद्रेक यापुढे आणखी उग्र होईल असं मुख्यमंत्र्यांनी करू नये। आम्ही त्यांना सरकार मायबाप म्हणून विनंती करतो की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, कारण शेतकरी हा पेरणीच्या तोंडावर बियाणे, खते, लाखो रुपयाचं मटेरियल विकत घेते, शेतात काळ्या मातीत फेकते। त्यानंतर हा निसर्ग कोपला की त्यातलं अर्धपीक वाया जाते, जे थोडंफार उरलं सुरलं हाती राहते ते सुद्धा शेतकरी आपल्या शेतकऱ्याला हमीभाव देत नाही सरकार। यामुळे शेतकरी खूप आर्थिक अडचणीत आला आहे। जर सरकारने शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही या सरकारचं खाली मुंडकं वर पाय केल्याशिवाय राहणार नाही, असे आम्ही या क्षणी जाहीर करतो। देश की ब्रिगेड।